नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मागील 6 महिन्यांच्या चालू घडामोडी 2026. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रश्न आहे, हॉकी इंडिया लीग 2025-26चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच कलिंगा लान्सर्स. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, 2026मध्ये भारतातील पहिला स्टार्टअप युनिकॉर्न कोणता बनला आहे? तर बघा, 2026मधला पहिलाच आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, याचं उत्तर आहे जसपे. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, जसपे ही जी कंपनी आहे ती बँकांना एक बँकेड पेमेंट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म प्रदान करते, ज्यामुळे ते लाखो डिजिटल लेनदेन म्हणजेच व्यवहार रोज चालवू शकतात. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा, 26 जानेवारी 2026साठी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्यातील चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? तर बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे बघा महाराष्ट्र. तर महाराष्ट्राच्या झाकीला हा पुरस्कार भेटलेला आहे. तर बघा, महाराष्ट्राचा चित्ररथ होता बघा गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचे प्रतीक. म्हणजेच गणेशोत्सव महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न आहे, पंचम पंचायत सहाय्य आणि संदेशन हा चॅटबॉट कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच महिला व बालविकास मंत्रालय. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामध्ये PM स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे केरळ. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर चला बघूयात आपण. बघा, PM स्वनिधी क्रेडिट कार्डला अधिकृतपणे सुरू केलेले आहे आणि लाखो स्ट्रीट विक्रेत्यांना क्रेडिट कार्ड व कर्ज वितरित केले जाईल. तर बघा, हा जो कार्यक्रम आहे तो केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे आयोजित करण्यात आला होता आणि यामुळे स्ट्रीट विक्रेते आता UPI लिंक्ड क्रेडिट कार्डद्वारे सहज लहान कर्ज आणि डिजिटल पेमेंट मिळवू शकणार आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकताच कोणत्या राज्याने राजू उन्नती हा उपक्रम सुरू केला आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच राजस्थान. तर राजस्थान या राज्याने राज उन्नती हा उपक्रम सुरू केलेला आहे. चला बघूयात आपण. बघा, याचा उद्देश आहे बघा प्रकल्प आणि योजनांची गतीने अंमलबजावणी करणे, तसेच बघा जलद निर्णय प्रक्रिया आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकामध्ये 2024मध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी म्हणजेच महाराष्ट्र. तर आपले महाराष्ट्र राज्य या निर्देशांकामध्ये आघाडीवरती आहे. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, 14 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 म्हणजेच याची 4थी आवृत्ती प्रसारित झाली आहे. बघा, यानुसार महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे. तर लक्षात ठेवा. बघा, दुसरे स्थान आहे तमिळनाडू राज्याचे आणि तिसरे आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 400 ग्रँड स्लॅम एकेरी सामने जिंकणारा जगातील पहिला टेनिस खेळाडू कोण बनला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच. तर ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. बघा, चला बघूयात आपण. बघा, नोवाक जोकोविच यांनी 2026मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 400वा ग्रँड स्लॅम एकेरी सामना जिंकलेला आहे आणि हा खेळाडू हा ग्रँड स्लॅम टूर पार करणारा पहिला खेळाडू आहे. तर बघा, हे करण्यासाठी त्यांनी डच खेळाडू बोटिक वॅन डी झांडशुल्पचा पराभव केलेला आहे. लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. मुख्यमंत्री आरोग्य योजना ही मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच पंजाब. तर पंजाब सरकारने मुख्यमंत्री आरोग्य योजना ही मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू केलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2026मध्ये झालेल्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याने कशाच्या आधारित चित्ररथ सादर केला होता? तर बघा, याचं उत्तर आहे गणेशोत्सव. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026मध्ये जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याची परिषद कोठे पार पडली आहे? ओके, तर याचं उत्तर असणार आहे बघा दावोस. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर दावोस या ठिकाणी याची बैठक पार पडली होती. बघूयात आपण. बघा, स्वित्झर्लंड दावोस या ठिकाणी 19 ते 23 जानेवारी 2026 रोजी याची म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक पार पडलेली आहे आणि याची थीम आहे बघा अ स्पिरिट ऑफ डायलॉग. तर त्याला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच 10,000 महिलांनी पारंपरिक
बागुरुंबा हे नृत्य कोणत्या राज्यामध्ये सादर केले आहे? तर बघा हे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच बघा आसाम हे राज्यामध्ये नुकतेच 10,000 महिलांनी पारंपरिक बागुरुंबा हे नृत्य सादर केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये निधन झाले असून ते किती वेळेस उपमुख्यमंत्री पदावर राहिले होते? तर बघा याचं उत्तर आहे 6. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर एकूण 6 वेळा ते उपमुख्यमंत्री पदावरती राहिले होते. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026मध्ये जागतिक आरोग्य संघटनेमधून म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून औपचारिकरित्या कोणत्या देशाने माघार घेतली आहे? तर बघा याचं उत्तर आहे अमेरिका. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न. तर बघा पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 हा कोणाला देण्यात आला आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ग्रासा माशेल. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण. बघा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 हा मोझांबिक या देशाच्या मानवी हक्क कार्यकर्त्या ग्रासा माशेल यांना देण्यात आला आहे. तसेच बघा ग्रासा माशेल यांचा हा पुरस्कार शिक्षण, आरोग्य, पोषण, आर्थिक सक्षमीकरण तसेच मानवतावादी कामासाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना देण्यात आला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नियंत्रित करणारा पहिला सर्वसमावेशक कायदा मंजूर करणारा देश कोणता बनला आहे? तर बघा याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर दक्षिण कोरिया या देशाने हा कायदा मंजूर केलेला आहे आणि असा कायदा मंजूर करणारा तो पहिलाच देश बनलेला आहे. त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पृथ्वीचे निरीक्षण आणि धोरणात्मक उपयोगासाठी PSLV-C-62 ही उपग्रह मोहीम जानेवारी 2026मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केली आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा इस्रो, म्हणजेच भारताची अंतराळ संस्था इस्रो या संस्थेने ही मोहीम सुरू केलेली आहे. चला बघूयात आपण. बघा इस्रो म्हणजेच काय, तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था. तर बघा याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969. याचे मुख्यालय आहे कर्नाटक बेंगळूरमध्ये आणि बघा संस्थापक होते डॉक्टर विक्रम साराभाई. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था कोणती बनली आहे? तर बघा याचं उत्तर आहे भारतीय रेल्वे. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था बनलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. कालिमारिया मिझोरामेन्सिन या नवीन सापाच्या प्रजातीचा शोध कोणत्या राज्यामध्ये लागला आहे? तर बघा याचं उत्तर आहे मिझोराम. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर मिझोराम राज्यामध्ये या सापाचा शोध लागलेला आहे. मिझोरामची राजधानी आहे आयजॉल आणि स्थापना झाली होती मिझोरामची 20 फेब्रुवारी 1987 रोजी. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील महिलांसाठी टॉप सिरीज 2025 या अवतार ग्रुपच्या अहवालानुसार महिलांच्या समावेशकात कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच बेंगलोर. सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली ATM व्हॅन कोणी लॉन्च केली आहे? तर बघा याचं उत्तर आहे बघा त्रिपुरा ग्रामीण बँक. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय गिर्यारोहक चरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या माउंट अंकोकागुआवर यशस्वीपणे चढाई केली आहे. तर तो म्हणजेच माउंट अंकोकागुआ हा कोणत्या देशामध्ये आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे अर्जेंटिना. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा अर्जेंटिना या देशाची राजधानी आहे बघा ब्युनोस आयर्स. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, इंडो तिबेट सीमा पोलिसांचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा सुरजीत सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बामनवास कंकर ही नुकतीच कोणत्या राज्यामधील पहिली सेंद्रिय पंचायत बनलेली आहे? तर बघा पहिलीच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. बामनवास कंकर ही नुकतीच राजस्थान या राज्यामधील पहिली सेंद्रिय पंचायत बनलेली आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. तर बघा या पंचायतीने रासायनिक खतं, कीटकनाशके, कृत्रिम उपायांचा वापर पूर्णपणे बंद करून संपूर्णरित्या सेंद्रिय शेती व पशुपालन पद्धती स्वीकारलेल्या आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे बघा, पीपल फर्स्ट AI हा प्लॅटफॉर्म भारतीयांना AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपलब्ध करून देण्यासाठी कोणी सुरू केला आहे?
याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी म्हणजेच जिओ. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. अक्का पडे ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे बघा कर्नाटक. कर्नाटक राज्याने अक्का पडे ही योजना सुरू केलेली आहे. कर्नाटकची राजधानी आहे बघा बंगळुरू. तर बघा ही जी योजना आहे ती महिलांची व अल्पवयीन मुलींची सुरक्षा व समाजातील सामाजिक समस्या उदाहरणार्थ बालविवाह, छळ यांना प्रतिबंध करण्यासाठी म्हणून राबवली जात आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे बघा कोणत्या वर्षापर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा 2030. तर बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच 2030 या वर्षापर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. तर बघा हे जे उद्दिष्ट आहे ते केंद्र सरकारने बालविवाह मुक्त भारत मोहीमेअंतर्गत ठेवलेले आहे आणि ज्याचा उद्देश बालविवाहाची प्रथा देशामध्ये संपूर्णपणे नष्ट करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बायोबिट्युमिनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगामधील पहिला देश कोणता बनला आहे? याचं उत्तर आहे बघा भारत. तर आपला भारत देश बायोबिट्युमिनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगामधील पहिला देश बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर बघा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी अवशेषामधून बायोबिट्युमिन तयार केले जाते, जे रस्त्यांच्या बांधकामामध्ये पारंपरिक बिट्युमिनचा पर्याय म्हणून वापरली जाऊ शकते. तर बघा याची घोषणा जी आहे ती रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेज मंत्री नितीन गडकरी यांनी हे वैश्विक पहिले व्यावसायिक उत्पादन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 2025चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा स्वाती शांताकुमार. तर बघा 2025चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार हा स्वाती शांताकुमार यांना देण्यात आलेला आहे. तर बघा चला बघूयात आपण. बघा तर बघा त्या सध्या संयुक्त राष्ट्राच्या दक्षिण सुदानमधील UNMISS या मोहिमेमध्ये सेवा देत आहेत आणि त्यांनी इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस या त्यांच्या प्रकल्पासाठी हा पुरस्कार जिंकलेला आहे. बघा ज्यामुळे लैंगिक समावेशक शांतीसेनच्या कामाला चालना मिळालेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा विल फॉर पीस 2026 हा लष्करी सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच दक्षिण आफ्रिका. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे या सरावाचे? तर महत्त्वाच्या व्यापार मार्गांची सुरक्षा आणि सामरिक ताळमेळ सुधारणे हा आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल ही शस्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर बघा त्या संस्थेचं नाव आहे DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. या संस्थेने मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल याची ही शस्त्र प्रणाली विकसित केलेली आहे. लक्षात ठेवा. तर बघा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना झाली होती बघा 1958 साली. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. ही संस्था संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि या संस्थेचं बोधवाक्य आहे बघा बलस्य मूल विज्ञानम. पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या राज्यामधील अनंतपूर डाळिंबाला GI टॅग मिळाला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच आंध्र प्रदेश. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणते बनले आहे? तर बघा याचं उत्तर आहे बघा कल्पेट्टा जिल्हा न्यायालय. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा केरळमधील वायनाड जिल्ह्यामधील कल्पेट्टा हे जिल्हा न्यायालय आहे. तर बघा या न्यायालयामध्ये प्रकरणाची नोंदीपासून अंतिम निर्णयापर्यंत संपूर्ण प्रक्रिया कागदाशिवाय डिजिटल स्वरूपामध्ये चालवली जात आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा पुढचा प्रश्न आहे बघा भारताची पहिली डीप टेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे तामिळनाडू. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा हे जे धोरण आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर, बायोटेक, स्पेस टेक आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रामधील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आखण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स क्वाइनेज हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर बघा त्यांचं नाव आहे देवेंद्र हंडा. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे 2026ची राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद कोठे झाली? याचं उत्तर आहे बघा गुवाहाटी. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर गुवाहाटीमध्ये 2026ची राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद संपन्न झालेली आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा. पंखुरी पोर्टल नुकतेच कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर बघा त्या मंत्रालयाचं नाव आहे महिला आणि बालविकास मंत्रालय. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा.
चला बघूयात आपण बघा, हा जो पोर्टल आहे ते बालकल्याणाच्या योजना व उपक्रमांमध्ये नागरिक, CSR, सहयोग संस्था, NGOज आणि इतर भागीदारांना सहभागी करून घेण्यासाठी एक सिंगल विंडो प्लॅटफॉर्म म्हणून तयार करण्यात गेलेले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोणाकडे देण्यात आले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच बघा गणेश चव्हाण. तर गणेश चव्हाणाकडे शिक्षण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. कोलामार्का वनक्षेत्रांना नुकताच कोणत्या राज्याने अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे? तर बघा त्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. तर बघा आपल्या महाराष्ट्राने कोलामार्का वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे बघा, 2025-26 ॲशेस सिरीज कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे बी, म्हणजेच ऑप्शन नंबर बी. तर बघा ऑस्ट्रेलिया या देशाने 2025-26 ॲशेस सिरीज हे जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. तर बघा उपविजेता संघ ठरलेला आहे इंग्लंड आणि इंग्लंडवर ऑस्ट्रेलियाने 4-1 असा विजय मिळवून ऐतिहासिक टेस्ट सिरीजमध्ये ही बाजी मारलेली आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या अंतर्गत आशा वॅन हे मोबाईल युनिट सुरू केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे गुजरात. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर गुजरातची राजधानी आहे बघा गांधीनगर. आणि बघा या वॅनचे उद्दिष्ट आहे, हे एक कॅन्सर स्क्रीनिंग मोबाईल युनिट आहे जे ग्रामीण भागामध्ये कॅन्सरचे लवकर निदान व तपासणीसाठी वापरण्यात येणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. प्रश्न आहे, टेक्नो पेंट्स अँड केमिकलचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकर हे टेक्नो पेंट्स अँड केमिकलचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 28,000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज कोण बनलेला आहे? तर बघा विराट कोहली हे याचं उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, इटली या देशाने कॅव्हॅलियर डेल ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा नागरी पुरस्कार कोणत्या भारतीयाला दिला आहे? तर बघा त्यांचं नाव आहे श्रीनिवास डेम्पो. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा इटली या देशाने कॅव्हॅलियर डेल ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा जो पुरस्कार आहे तो श्रीनिवास डेम्पो यांना देण्यात आलेला आहे. बघा श्रीनिवास डेम्पो हे गोव्याचे उद्योगपती आणि बघा त्यांचे योगदान भारत इटली संबंध व विदेशात राहणाऱ्या नागरिकांसाठी मदत करणाऱ्या कामासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. सांझा शक्ती हा संयुक्त लष्करी नागरी फ्युजन सराव दिघी टेकड्यांवरती कोणी आयोजित केला आहे? तर बघा याचं उत्तर आहे बघा भारतीय लष्कर, म्हणजेच बघा भारतीय भूदल जे आहे त्यांनी सांझा शक्ती हा संयुक्त लष्करी नागरी फ्युजन सराव दिघी टेकड्यांवरती आयोजित केला आहे. तर बघा चला बघूयात आपण याबद्दल. बघा सांझा शक्ती हा एक लष्करी नागरी संयुक्त म्हणजेच मिलिटरी सिव्हिल फ्युजन सराव आहे जो की भारतीय लष्कराने म्हणजेच इंडियन आर्मीने दक्षिणी कमांडच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा एरिया अंतर्गत आयोजित केला आहे. आणि बघा हा सराव, तर बघा हा जो सराव आहे तो दिघी टेकडी खडकी लष्करी तळ पुणे येथे पार पडलेला आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. अपार ID जनरेशनच्या बाबतीमध्ये कोणत्या राज्याने मोठ्या राज्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे? तर बघा त्या राज्याचं नाव आहे छत्तीसगड. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा छत्तीसगड या राज्याने ही कामगिरी केलेली आहे. चला बघूयात आपण. बघा छत्तीसगड या राज्याने मोठ्या राज्यांमध्ये अपार ID म्हणजेच काय, तर बघा ॲटोमेटेड परमनंट ॲकॅडेमिक अकाउंट रजिस्ट्री बघा या जनरेशनच्या बाबतीमध्ये सर्वात उत्तम कामगिरी केलेली आहे छत्तीसगड या राज्याने. अपार ID हा एक प्रत्येक विद्यार्थ्यास दिला जाणारा एक अद्वितीय म्हणजेच युनिक शैक्षणिक ओळख क्रमांक आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. माहिती अधिकार म्हणजेच RTI कायद्याअंतर्गत कोणत्या संस्थेला गोपनीयतेचा अधिकार आहे असा निर्णय नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे? याचं उत्तर आहे बघा PM केअर्स फंड. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की RTI कायद्याच्या अंतर्गत कलम 8(1) जे अंतर्गत व्यक्ती किंवा पक्षाची गोपनीय माहिती उघड करण्यापासून संरक्षण दिले जाते आणि हे संरक्षण PM केअर्स फंड यासारख्या संस्थेजवळही लागू होऊ शकते. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा.
गृहलक्ष्मी पोर्टल हे कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर बघा त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. कर्नाटकची राजधानी आहे बघा बंगळुरू. तर गृहलक्ष्मी हे जे पोर्टल आहे ते कर्नाटक राज्याने लॉन्च केलेले आहे. आणि बघा हे जे पोर्टल आहे ते कर्नाटक सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने सुरू केलेले आहे. आणि याचा उद्देश आहे बघा महिला उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग व व्यापारासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा कोणत्या भारतीय राज्याने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा मध्य प्रदेश. याचा उद्देश आहे बघा बहुभाषिक डिजिटल शासन व सेवांचा विस्तार करण्यासाठी हा जो सामंजस्य करार आहे तो केलेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा भारताचा 92व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर बघा त्यांचं नाव आहे आर्यन वर्षनेय. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण. बघा भारताचा 92व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे तो आर्यन वर्षनेय हा बनलेले आहेत. आणि बघा त्यांनी 15 जानेवारी 2026 रोजी अर्मेनियामध्ये झालेल्या अँड्रेनिक मार्गारेन मेमोरियल या स्पर्धेमध्ये आपली तिसरी आणि अंतिम GM नॉर्म पूर्ण करून हा मान मिळवलेला आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा विजय हजारे ट्रॉफी 2025-26 कोणी जिंकली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे विदर्भ. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 जिंकलेली आहे. 2025-26चा किताब जिंकलेला आहे बघा. आणि फायनलमध्ये विदर्भाने सौराष्ट्राला 38 रन्सनी हरवलेलं आहे बघा. उपविजेता ठरलेला आहे बघा सौराष्ट्र. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच बघा 6वे. तर एशियन मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान 6वे आहे बघा. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारत विद्युत शिखर संमेलन 2026चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा भारतातील पहिले सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे? याचं उत्तर आहे बघा तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातील पहिले सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स पार्क स्थापन केले जाणार आहे. लक्षात ठेवा. तर बघा याचे उद्दिष्ट काय आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा संशोधन इनोव्हेशन क्लस्टर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स गव्हर्नन्स इन्स्टिट्यूट यांचा समावेश असलेले एक प्रथम प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इकोसिस्टीम म्हणजेच AI इकोसिस्टीम बनविणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा रोबोट सिस्टीम 15 हे कोणत्या देशाने नुकतेच विकसित केलेले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे बघा स्वीडन. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर स्वीडन देशाने रोबोट सिस्टीम 15 हे म्हणजेच RBS 15 हे विकसित केलेले आहे. चला बघूयात आपण काय आहे हे. तर बघा RBS 15 म्हणजेच काय? तर रोबो सिस्टीम 15 ही एक स्वीडन या देशाने विकसित केलेली अँटीशिप म्हणजेच समुद्रावर लक्ष करणारी मिसाईल सिस्टीम आहे. लक्षात ठेवा. तर बघा लक्षात घ्या ही प्रणाली आहे ती रोबोट म्हणून नाही तर दुश्मनांच्या जहाजांना आणि जमिनीवर लक्ष करण्यास सक्षम अँटीशिप मिसाईल म्हणजेच फायर अँड फॉरगेट क्रूज मिसाईल म्हणून वापरली जाते. भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बघा त्यांचं नाव आहे चंदना सिन्हा. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर चंदना सिन्हा यांना हा भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. तर बघा चंदना सिन्हा यांनी रेल्वे नेटवर्कवर बालभटिक्या किंवा जबरन विक्री तस्करीतील मुलांचे बचाव करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि शेकडो मुलांना वाचवलेले आहे. आणि त्यांचे हे योगदान रेल्वे सुरक्षा आणि समाजसेवेतील अपवादात्मक कामगिरी म्हणून मान्य करण्यात आलेले आहे आणि त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजी हा उपक्रम भारताने कोणत्या देशासोबत सुरू केला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच अमेरिका. तर अमेरिका या देशासोबत हा उपक्रम भारताने सुरू केलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला बघा पुढचा प्रश्न आहे इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजी हा उपक्रम भारताने कोणत्या देशासोबत सुरू केला आहे? तर बघा त्या देशाचं नाव आहे अमेरिका. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे
वन बॅटल आफ्टर अनादर, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा 83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 11 जानेवारी 2026 रोजी बेवर्ली हिल्टन कॅलिफोर्निया USA या देशामध्ये झाला होता. ओके, या ठिकाणी झाला होता, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना आणण्यासाठी जानेवारी 2026 मध्ये कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे बघा ऑपरेशन स्वदेश, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर ऑपरेशन स्वदेश हे सुरू केले होते. तर बघा या ऑपरेशनचा उद्देश काय आहे? तर बघा इराणमधील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे भारतामध्ये परत आणणे हा आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 69वे राष्ट्रीय शालेय खेळ 2025-26 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे बघा महाराष्ट्र. तर आपले महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर आहे. चला बघूयात आपण. बघा महाराष्ट्राने सर्वाधिक पदके म्हणजेच 411 पदके जिंकलेली आहेत बघा, आणि 69व्या राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आणि बघा यामध्ये 173 ही सुवर्णपदके आहेत, 125 ही रौप्य पदके आहेत आणि 113 ही कांस्य पदके आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाने समुद्री प्रदूषण नियंत्रणासाठी संयुक्त अभ्यास केला आहे? तर बघा भारत आणि जपान या दोन देशांनी समुद्री प्रदूषण नियंत्रणासाठी संयुक्त अभ्यास केलेला आहे. तर लक्षात ठेवा, जपानची राजधानी आहे बघा टोकियो. तर बघा भारतीय तटरक्षक बल आणि जपान तटरक्षक बलने मुंबईजवळील समुद्र प्रदूषण नियंत्रणावरील संयुक्त अभ्यास केलेला आहे. आणि या सर्वातून दोन्ही देशांची नौदल तटरक्षक भागीदारी आणि समुद्री प्रदूषण नियंत्रण क्षमतेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नेतृत्वासाठी वस्त्रोद्योग परिवर्तन उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? याचं उत्तर आहे बघा वस्त्र मंत्रालय, ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. उद्देश काय आहे? तर बघा 100 उच्च क्षमता असलेल्या जिल्ह्यांना ग्लोबल एक्सपोर्ट चॅम्पियन्समध्ये रूपांतरित करणे आणि 100 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स यांना आत्मनिर्भर वस्त्रोद्योग हबमध्ये बदलण्याचा प्रयत्न आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये सर्वाधिक पदके कोणी मिळवली आहेत? तर बघा त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण. बघा सर्वाधिक पदके ही कर्नाटक या राज्याने जिंकलेली आहेत. तर एकूण 11 पदके जिंकलेली आहेत, त्यामधील 3 सुवर्ण, 2 रजत आणि 6 कांस्य आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, ब्रिक्स 2026चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर बघा आपला भारत देश हे ब्रिक्स 2026चे आयोजन करत आहे. म्हणजेच ब्रिक्स समिट 2026 ही भारतामध्ये आयोजित होणार आहे. तर बघा ब्रिक्स म्हणजे काय? तर बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा सिंग डान्स अँड लीड हे पुस्तक उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेले असून त्याचे लेखक कोण आहेत? तर बघा या पुस्तकाचे लेखक आहेत बघा हिडोल सेनगुप्ता, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर हिडोल सेनगुप्ता हे या पुस्तकाचे लेखक आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटवरती बंदीची कारवाई करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर बघा त्या देशाचं नाव आहे ऑप्शन नंबर सी. बघा वरीलपैकी दोन्ही म्हणजेच बघा इंडोनेशिया आणि मलेशिया या 2 देशांनी ग्रोक या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या चॅटबॉटवरती पहिल्यांदाच कारवाई केलेली आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे बघा 16वी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे बघा नवी दिल्ली, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे बघा समुराई मार्शल आर्ट्स हा सन्मान पहिल्यांदाच कोणत्या भारतीयाला मिळाला आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा पहिल्यांदाच मिळाला असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा याचं उत्तर आहे बघा पवन कल्याण, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा पवन कल्याण हे पहिले भारतीय आहेत ज्यांना समुराई मार्शल आर्ट्स म्हणजे समुराई परंपरेमधला हा पुरस्कार आहे. हे औपचारिकपणे सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यांनी जपानच्या बाहेर समुराई समुदायात पहिल्या भारतीयाच्या रूपामध्ये प्रतिष्ठित स्थान मिळवलेले आहे, लक्षात ठेवा. समुराई हा जो सन्मान आहे तो जपान देशाचा आहे. भारतातील पहिले मोबाईल मॅन्युप्युलेटर कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे IIT कानपूर, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा परमशक्ती सुपर कॉम्प्युटर
कोठे लॉन्च करण्यात आली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे IIT मद्रास. तर बघा IIT मद्रासमध्ये परमशक्ती सुपर कम्प्युटर हे लॉन्च करण्यात आलेले आहे. बघा हे बघा, अग्नी सुरसुलो विकास सिंचना कमलम द्रौपदी मुर्मू हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बघा त्यांचं नाव आहे यारला गड्डा लक्ष्मीप्रसाद. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा क्रिएटर्स कॉर्नर प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर बघा प्रसार भारती या संस्थेने हा विकसित केलेला आहे. तर बघा क्रिएटर्स कॉर्नर्स प्लॅटफॉर्म हा प्रसार भारती या भारतीय सार्वजनिक प्रसारक संस्थेने विकसित केलेला आहे. तर लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक शेवटचा सराव प्रश्न असणार आहे बघा. प्रश्न आहे 2025-26 ॲशेस सिरीज कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर बघा याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.